तिची देवावरी पतिव्रता जर म्हणली ना, म्हणून पतिव्रताच्या बळावर अत्री आणि अनसूया नाही असूया नाही ईर्ष्या. बाईमध्ये 8 अवगुण आहेत. माफ करा, कीर्तन करणारी बाईच आहे. मग तरी माणसं दारू का पिता, तरी तंबाखू खाता, तरी खोटं बोलता, तरी कुठेही लोळता गाढवासारखं. अरे आपले पूर्वज एवढे चांगले आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण हे सांगायलाच महाराज आलेत. याची कारण असे की जी ऋषींची परंपरा आहे, जी सत्याची सनातन परंपरा आहे, ती जशास तशी या भारतात टिकावी. आणि माऊली ज्ञानोबराय आहे तोपर्यंत सूर्य चंद्र आहेत अशी ख्याती अजरामर व्हावी. कारण असं म्हणतात ते आहे तोपर्यंत हे नाही ना, इथून सुरुवात आहे हो. कारण त्यांनाही थांबवण्याची ताकद दोघात आहे, सती आणि संत. महान पतिव्रता ही सूर्याला थांबवू शकते. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी पतिव्रता जर म्हणली ना, म्हणून पतिव्रताच्या बळावर अत्री आणि अनसूया नाही असूया नाही ईर्ष्या. बाईमध्ये 8 अवगुण आहेत. माफ करा, कीर्तन करणारी बाईच आहे. बाईमध्ये 8 अवगुण आहेत. त्यातला प्रधान आहे, बाईमध्ये ईर्ष्या असते. आता दुसऱ्याचं जाऊ द्या, तुमच्याच नवऱ्यानं जर कपडे चांगले घातले तर तुम्ही विचारता हसल्या म्हणजे फसल्या. अगं स्वतःच्या नवऱ्यावर जळता तुम्ही, आमच्या सारख्याला काय सोडणार आहे तुम्ही? विठ्ठल विठ्ठल छत्रपती का घडले? तिच्या ईर्ष्या नव्हती. जिजाबाई असं कुणाच्याही कुचकामी ओट्यावर बसून गोष्टी गप्पा मारत नव्हत्या. अत्री नाही ज्यांच्यामध्ये त्री नाही, नाही रज नाही तम, या 3 गुणांहून जे परे आहेत ते आहे अत्री. आणि म्हणून त्यांच्या पोटी दैवत आलं दत्तात्रेयांचं. ते सोपं नाही. आपली परंपरा फार मोठी आहे, पण ती दिन प्रतिदिन आपण विसरत चाललोय बाबा. सगळ्यात जास्त सगळ्यात संतांचे संतपर प्रकरणात गाथी आहे. गाथ्यामध्ये संतपर प्रकरण आहे का? हे संत अस्तित्व जोपासावं, संतांच्या पायी माथा झुकावा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. 16 वेळेला 18 अध्याय आहेत गीतेमध्ये, पण 16 वेळेला भगवंतांनी स्वतः शब्दानं संत स्तुती करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक दुसऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत, दुसऱ्या अध्यायापासून 17व्या संत स्तुती करण्याचा देवाने स्वतःच्या मुखातून आग्रह धरला. पण त्याला काही उपयोग नाही. कारण का? शाब्दिकाचे काम काय प्रमाण आहे ते? संतांचा महिमा, संतांचा महिमा काम नाही येथे. असंच महाराज तुम्ही फारच चांगले, महाराज तुम्ही फारच छान गाता, आणि महाराज तुम्ही फारच छान बोलता, ये की सेवा कर की आश्रमामध्ये. अरे असं शाब्दिक ज्ञान नाही चालत. माऊलींची कृपा फार आगादाय झाली का? तू त्या लायकीचा आहे का? अरे रेडा तरी त्या लायकीचा आहे, पण तू नाही ना. रेडा तरी त्या लायकीचा आहे, ती भिंत तरी आहे, निर्जीव आहे, पण चालली ना बाबा. शाब्दिकाचे काम नाही. संत कृपा ही होते. संत हे दयाळू आहे, जीवलग आहे. पण संत कृपा होण्यासाठी अगोदर तिथे आपल्याला त्यांच्या चरणावर झुकावं लागतं बाबा. तेव्हा त्यांच्याकडून अनुग्रह मिळतो. देव लांब नाहीये ना, वो हमसे दूर थे ना मैं उनसे दूर था, बस आता नहीं नजर तो ये नजर का कसूर था. तो लांब नाहीये, तो आपल्या जवळच आहे, तो आहे तुझ्या जवळ आहे. पण त्याला विशेष रूपानं प्रगट करायचं असेल तर त्याला विशेष प्रकारची भक्ती लागेल, आणि त्या भक्तीचा नाद गुंजेल त्या संत संघामध्ये. कारण का? देव वेडा होता का वरून यायला नाचायला? या सुखा कारणे देव वेडा बोला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, नाहम वसामी वैकुंठ योगी नाम रही नवय, मद भक्ता यत्र गायन तत्र तिष्ठामी नारद. मला करमत नाही ग, लक्ष्मीला म्हणतात. जगाती जते नारदाने उभा, नारदाने उभा, नारदाने उभा,
गाती येथे नारदा मी उभा येते, त्यांच्याशिवाय मला करमत नाही. म्हणून नामदेवांच्या कीर्तनात देव सुद्धा नाचले. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाच पांडुरंगा, नामदेव कीर्तन करे कीर्तन करे पुढे देव नाच पांडुरंगा, कीर्तन करे पुढे देव नाच पांडुरंगा, म्हणे बोला चाल देवा, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता हरीचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा कबीर. कबीर महाराज म्हणले अरे बाबा सांभाळ ना, एवढा का झालायस. कीर्तनच तसं होतं महाराज, त्यांच्या कीर्तनात देव नाचायचा ना. झोपल्यात अर्ध्या माग. कीर्तन असंच आहे माझं शांत, हा हा होऊन जमणार नाही असंच. किती गोड कीर्तन आहे हो, काय साधू आहेत ते. नामदेवरायांचा महिमा एवढा सोपा नाही. माझ्यासारख्या अज्ञानी बालिकेनं तो वर्णन करणं इतकं सोपं नाही. देव जरी प्रसन्न झाला आणि देवाला जर मागितलं ना, तो म्हणला ना वरदान माग, तर देवा संत चरित्र सांगण्यासाठी वाणी दे. नाही, देवाचेही शब्द जिथे खुंटतात तिथे बसून संत चरित्र प्रारंभ होतं. एवढे संत अगाध आहेत, एवढे संत अगाध आहेत. पर्यंत गेले आहेत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत. शीख समाजामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये नामदेवरायांची काही अभंग आहेत, फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिली नाही. ही दिव्य जग परंपरागत तेवत गेली आहेत आणि पुढे ती अशीच राहावी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ही कीर्तनाची रचना काय आहे, ही परंपरा अशीच पुढे राहावी. कारण का, सगळ्यात मोठा आनंद कीर्तनात आहे. कारण त्याचंही प्रमाण आहे आमच्या जवळ. कीर्तन चांगलं, कीर्तन काय हरिरूप होतंय आणि ते हरिरूप करण्याची शक्ती आम्हाला देतात ती संत माई बाप मंडळी. संत माई बाप काय कमी आहे संतांकडे. महाराष्ट्राची ही संत भूमी आहे. ए बायांनो, तुम्ही तिकडे पाहिलं मला पावडतं, मग काय आलं म्हणून. काय कमी आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या संतांमध्ये. काही नाही. योग आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, संपत्ती आहे, शुद्ध वाणी आहे, दिव्य आचरण आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे संत पारंगत आहे. का संतांच्या पायावर माथा धरायचा आहे, काय झुकायचंय. कारण तिथे जे भेटतं ना ते कुठे भेटत नाही. पापाची राशी जर जाळून टाकायची असेल तर तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे. पुण्यवंतांचा कळवळा आला म्हणून माय ज्ञानेश्वरी प्रगट झाली. गाथा प्रगट झाला का, कळवळा आला म्हणूनच. म्हणून संतांकडे कशाची कमी नाहीये, सर्व काही आहे, सर्व काही. आणि देण्यासाठीच ते आले आहेत, मागे सरत नाही. जीवाशिवाला एक करणारे संत आहेत, जीवाशिवाचं मिलन करून देणारे संत आहेत. त्याच्याकडे एवढी प्रतिभावंत प्रज्ञा आहे संतांकडे. जीव आणि शिव एक कसा करायचा, उदाहरण सांगते तुम्हाला. लई जांभळे द्यायला लागले आता. एका माणसाला लग्न जमवण्याची फार सवय होती. कुणाचे लग्न जमवायचं कामच नाही दुसरं काही. याचं लग्न जमव, त्याचं लग्न जमव, त्याचं लग्न जमव. एक दिवस एका गावात गेलं, पोराकडच्यांना भेटला. अरे बापरे म्हणला, सगळा इतिहास जाणला. बरं बरं फोटो द्या म्हणला. पूर्वीच्या काळात काही एवढी डेअरिंग नसायची, मुलाला बघायला जा, घर बघायला जा, फोटो द्या. पोराचा फोटो घेतला, सगळी हकीकत तिकडची पाहिली. भेटतो, हे फोटो वगैरे दाखवतो आणि ही सगळी इकडची हकीकत सांगतो. महिला मंडळ समोरचा एवढा ग्रुप, लक्ष द्या. मुलीकडच्यांकडे गेला, तिकडची सर्व हकीकत पाहिली. तर
पोराचा फोटो पोरीला दाखवला, तिनं मान हलवली, पसंत आहे. मुलीचा फोटो घेतला, पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलाकडे आला, मुलाला फोटो दाखवला, तो म्हणला पसंत आहे, छान आहे. फोटोवरून पसंती झाली. मग मुलीकडचे काही नातेवाईक आणि मुलाकडचे काही नातेवाईक एका मध्यस्थी गावामध्ये आले, एका विशिष्ट गावामध्ये. ते गावही नाही हे गाव नाही, एका वेगळ्या तिसऱ्या गावामध्ये आले. आणि गावामध्ये आल्यावर दोन्ही पार्टींची चर्चा सुरू झाली. हे आपलं लांब उभं राहिलं. पाहुणे म्हणले, अहो पाहुणं, अहो तुम्हीच आणली ना सोयरी, इकडे या की. हे म्हणलं येतो, पण एका अटीवर. काय? पोरीकडून बोलायचं नाही, पोराकडून चालायचं नाही. मुलीकडून बोलायचं नाही आणि मुलाकडून चालायचं नाही. एवढ्या गडबडीत हे वाक्य कोणाच्या लक्षात राहत आहे? लोकांनी काही ते लक्षात घेतलं नाही. आता आई वेळेला बघू काय करायचं ते, पण आता तुम्ही या, एवढी जमवा करा. सुपारी फुटली, सगळं वगैरे वगैरे झालं. लग्नाची तिथी काढली, विवाह तिथी निश्चित झाली. विवाहाच्या वेळेला सगळी वराडी मंडळी आली. ती नवरी नटती नटती नटती, इकडे ब्राह्मण काका म्हणतात बोलवा बोलवा, सगळी मंडळी तयार आहेत अक्षता घेऊन. नवरदेव येईना, नवरी येईना, काय भानगड आहे. तेवढ्यात नवरदेवाच्या करोल्याला बसून काही मंडपात जमना. त्या म्हणल्या नवरी कशी आहे पाहू. पण त्या नवरी बघायला गेल्या. ती शृंगार करून अतिशय सुरेख सुंदर अशी खुर्चीवर बसलेली होती. करवल्या तिला म्हणल्या, बाई आमची वहिनी काय देखणी दिसते. ती म्हणती पुरी म्हणल्या थँक्यू नाही, वेलकम नाही, काही नाही. म्हणले बाई काय दिसते ती. म्हणली अर्धा तास करवल्या बोलत होत्या, पण ही याच्यावरच चालली होती. दाल में कुछ काला. नवरीकडचे नवरदेवाला आणायला गेले. अरे बाबा म्हणले चल ना, उठ ना, खुर्चीवर उठ ना. ते उठत कुठं, उठच ना ते. सगळं नटलं देखणं, काय करावं बा, उठच ना, काय करावं. केन प्रकारे नवरीवाल्याला कळलं की हे पांगळं आहे, आणि नवरदेवावाल्याला कळलं का ही मुखी आहे. ते म्हणले ते मध्यस्थी कुठं गेला जमवणारा. जमवणाऱ्याला पहिले बोलावं म्हणले, एवढा मार खाईन तो आता. ते तर मंडपाच्या मागूनच पळत होतं. 2-4 लोकांनी उचलून आणलं, आणून उभा केला. मला का मारता. अरे मला ही भानगड काय. तर मला आधीच सांगितलं होतं पोरीकडून बोलायचं नाही, पोराकडून चालायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. पण तरी सुद्धा त्या त्रयस्थ व्यक्तीमुळे मुक्या मुलीचं आणि पांगळ्याचं जसा विवाह बद्ध होतो, तसा संतत्वामुळे जीवाचा आणि शिवाचा विवाह म्हणजे मिलन बद्ध होतं. जीव शिवाचं मिलन होतं. एवढंच काय कमी आहे आमच्या संतांकडे. ज्ञान आहे, ज्ञान, असं प्रखर ज्ञान आहे. भारतीय संस्कृती ही मांडणारी आहे. संतांना सांगून जाईल, जरासं सर्वांगाचे कान करून ऐका, महत्वाचं सांगायचं आहे. आदिगुरु शंकराचार्यांची परंपरा फार मोठी आहे. शंकराचार्यम, त्यांना बादरायण म्हणता. सूत्र भाष्यकृतो वंदे भगवंतो पुनःपणा. त्यांच्यामध्ये एक शिष्य होते, त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये सुरेश्वराचार्य एक शिष्य होते. त्यांचं पूर्वीचं नाव आता मला नेमकं आठवत नाहीये. पूर्वाश्रमातलं त्यांच्या जीवनग्रहस्थ, नंतर त्यांनी संन्यास घेतला. गंमत अशी झाली, 32 वर्षाची कारकीर्द आद्य गुरु शंकराचार्यांची. आणि ह्या परंपरेमध्ये ते फिरत राहायचे. साधू तो बोले घुमता भला, नदी तो बोले बहती भली, और साधू तो बोले घुमता भला. साधूने एका जागेवर जास्त वेळ राहू नये, धर्माचा प्रचार करत जगभर फिरावं आणि ज्ञानाच्या गोष्टी सर्वांना सांगाव्या. अशा अर्थानं आद्यगुरु शंकराचार्य प्रचार प्रसार करत फिरायचे. लक्षपूर्वक ऐका. असं करता करता जिथे सुरेश्वराचार्य राहायचे त्या भागामध्ये आद्यगुरु शंकराचार्य पोहोचले. मंदिरामध्ये मठामध्ये मुक्काम असल्यानंतर गावची लोक यायची, भजन करायची. त्या भजनी मंडळातल्या 2-3 लोकांनी सांगितलं, महाराज अहो वेदांताच्या बाबतीत निखळ झरा. कोण म्हणजे आमच्या गावातला व्यक्ती, तोच सुरेश्वराचार्य. पूर्वीचं नाव वेगळं. ही व्यक्ती म्हणजे निखळ झरा ज्ञानाचा. वेदांताच्या बाबतीमध्ये विद्वत्ते आहेत म्हणले, तत्वज्ञान त्यांच्या मुखातून जळजळ वाहतंय म्हणले. सगळं चांगलं आहे, पण थोडीशी गची बाधा जाती झाली म्हणे. तेवढं जर लांब राहिलं असतं तर यांचा हात धरणारं या भागामध्ये कुणी नाही. लक्षपूर्वक ऐका. समोरच्या महिला शंकराचार्य म्हणले, मी काय करू शकतो. काही नाही म्हटले, बाबा तुम्ही चला. संतांच्या चरणाची रज पण इतकी महत्वपूर्ण असते.
तुळसी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संत चरणात तेवढी ताकद आहे. तुम्ही चला म्हणले बाबा काही करा पण तेवढी गची बाधा अहंकार त्यांचा दूर झाला की आमच्यासाठी महाराज ते ज्ञानच आहेत समुद्र आहे ज्ञानाचा पण तेवढं वाचवा. शंकराचार्य म्हणले बघू आता मोठ्या मोठ्यांना अहंकाराने सोडलं नाही. दत्तात्रयांची आरती आहे बघा मी तू पणाची झाली बोळवण जनार्दन दत्त ध्यान जोपर्यंत मी जात नाही आणि मी कळत नाही तोपर्यंत परमात्मा तत्व जागृती होत नाही परमात्म्याची भेट होत नाही. सोपं आहे. ते म्हणलं ठीक आहे जाऊ. आले बुवा. आल्यानंतर सुरेश्वराचार्यांची त्यांची भेट झाली. म्हटले महात्मा आले तेवढा लांबून शंकराचार्य वगैरे वगैरे ओळख झाली. काय म्हटलं शास्त्रार्थ करायचा आहे. ठीक आहे करा. शास्त्रार्थामध्ये हरलो तर काय करायचं. अभिमानानं सुरेश्वराचार्यांनी सांगितलं जर मी हरलो तर पांढऱ्या वस्त्राचा त्याग करील आणि भगवे वस्त्र धारण करून तुमच्या सोबत येईल. पण तुम्ही हरले तर काय करायचं. हे असंच असतं जे गरज ते उभं रस्ते नाही पण जे बरंच ते उभं रस्ते नाही. शंकराचार्य हसायला लागले. म्हणले बाबा तू एवढा त्याग करतोय माझ्यासाठी मग मी हरलो तर मी भगव्या वस्त्राचा त्याग करेल आणि तुझ्या घरची सेवा करेल बाबा दुसरं काय करू शकतो मी. ठरलं म्हणले ठरलं. शास्त्रार्थाला प्रारंभ झाला. महाराष्ट्र आणि भारताच्या भूमीबद्दल सांगते संत कशात कमी नाही. संतांच्या चरणावर झुकायला सांगतात तिथे स्थिर व्हायला सांगतात. याचं कारण काय आहे ऐका. शास्त्रार्थ सुरू झाला तो काय 2-4 दिवसाचा नव्हता आणि असं नव्हतं केव्हाही मनाला आलं शास्त्रार्थ. हा सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत सूर्य उदयापासून त्रिकाळ संध्येचा भाग वगळला. त्रिकाळ संध्या करायची ही मंडळी त्यावेळेला फक्त अपवाद म्हणून स्थिर व्हायचे. मग मावळेपर्यंत पुन्हा प्रश्न उत्तर चालायची. त्यांनी प्रश्न विचारायचा यांनी उत्तर द्यायची यांनी विचारायचं त्यांनी उत्तर द्यायची. असं करता करता 6 महिन्याचा काळ गेला. आणि काळ गेल्यानंतर सुरेश्वराचार्य हरले हो. हरले ना ते. शंकराचार्य म्हणले झालं एवढ्यातच का. हरले ते. म्हटले आता तुमचं वचन होतं तुम्ही घाला कपडे. आतून आवाज आला थांबा. पहिल्या स्त्रिया एवढ्या मजबूत होत्या कारण विद्वत्ता असायची त्यांच्याकडे. आतून आवाज आला थांबा. कुणाला विचारून नेताय. सूर्य चंद्राच्या साक्षीनं ब्राह्मणाच्या साक्षीनं धर्म अर्थ काम मोक्ष असे फेरे घेतले त्यांच्या सोबत. अर्धांगिनी म्हणतात मला. आणि तिचं नाव होतं उभय भारती. सुरेश्वराचार्यांच्या पत्नीचं नाव उभय भारती. नाही उभय भारती. मंडन मिश्रा पूर्वीचं नाव त्यांचं. राईट बरोबर आहे मंडन मिश्रा. आणि नंतर त्यांचं नाव सुरेश्वराचार्य झालं. वाद समोर आल्या आणि समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं का म्हणले मी पत्नी. हा बोला. म्हटले यांना तुम्ही हरवलं पण जोपर्यंत तुम्ही मला हरवत नाही तोपर्यंत हा वाद संपत नाही. आता गेलं का. आता काय करायचं बुवा. स्त्रीच्या काही मर्यादा असतात. शंकराचार्य विचारात पडले. ठीक आहे हरकत नाही करूयात. परत शास्त्रार्थ सुरू झाला. काही प्रश्न निघून गेले मुखातून त्याची उत्तरही मिळाली. पण आता एक धर्म संकट उभं राहिलं. मंडन मिश्रा बाजूला उभा आहे. धर्म संकट उभं राहिलं. ते असं कामसूत्रातले काही प्रश्न विचारले. आता भानगड अशी आहे उत्तर द्यावं तर त्याचा अर्थ असा होतो की यांना अनुभव आहे आणि उत्तर नाही द्यावं तर हार स्वीकारावी लागते. उत्तर तर माहिती आहे. हे सगळ्यात मोठं धर्मसंकट आद्य गुरु शंकराचार्यांच्या समोर उभं राहिलं. करावं तर काय करावं बुवा. विचार करता करता बराच काळ गेला. आता हार स्वीकारावी लागते का. परमात्मा एवढा त्याग केला एवढी साधना केली आहे काय करावं. तत्काळ त्याच काळामध्ये त्या प्रांतातला राजा गतप्राण झाला आणि त्यानं शरीर सोडल्यावर आद्यगुरूंच्या कानावर ही बातमी आली आणि त्यांनी शिष्याला सांगितलं पटकन त्याच्या राणीच्या कानावर ही वार्ता पोहोचवा की धर्म कार्यासाठी काही चांगल्या कार्यासाठी तुझ्या पतीचं शरीर हवंय. तुझ्या पतीचं शरीर हवंय. आद्यगुरु शंकराचार्यांमध्ये ही ताकद होती महाराज. त्या शिष्यांनी त्या पत्नीला विनवणी केली. राणीनं होकार दिला. ते शिष्य शरीर घेऊन आले राजाचं आणि मग आद्यगुरु शंकराचार्यांनी शिष्याला सांगितलं माझं शरीर जतन करून ठेवा जोपर्यंत मी याच्या शरीरातून बाहेर येत नाही. आणि मग
स्वतःच्या शरीरातून देह त्याग केला, राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या गृहस्थी राजाच्या शरीरात जाऊन दिलं, तिला हरवलं आणि मग स्वतःच्या शरीरात प्रवेश केला. एवढी विद्वत्ता शंकराचार्यांकडे होती. आणि मग दोघं पती पत्नी विलीन झाले. सद्गुरु महाराज तुम्ही थोर आहात. ज्ञानाच्या बाबतीत ते कमी नाहीये, वैराग्याच्या बाबतीत कमी नाहीयेत. एकदा सोडलं नाही सुटलं. तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कास या सांगावे, आम्हाला भान नाही आम्ही काय करतोय. वैराग्याच्या बाबतीत प्रखर आहेत. योगाच्या बाबतीमध्ये ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमावली प्रगट केली. योग 6व्या अध्यायामध्ये सांगितला. भगवती कुंडलिनीचा योग माऊली ज्ञानोबरायाने. सर्वांच्या शरीरामध्ये सर्पकार बसलेली, अष्टचक्राचं भेदन करणारी आणि चंद्रामृताचा आस्वाद घेणारी महाकुंडलिनी, जी शक्ती जागृत झाल्यानंतर जो व्यक्ती बोलतो ते खरं व्हायला लागतं, ते सांगतो ते घडायला लागतं आणि त्याच्या शरीरामध्ये दिव्य क्रांती निर्माण होते. अशा योग मायेचं सुंदर उदाहरण दिलं. योगामध्ये ते कमी नाही आहेत, साधनेमध्ये ते कमी नाही आहेत, सर्वांगानं परिपूर्ण आहे. म्हणून नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणाचा संत समागम एखादी संत पायी टाळी वाजवा की. म्हणतात माथा धरा पण कसा सद्भावे. भावाची कारण भाव प्रधान आहे.
परमात्म तत्व प्राप्त करण्यासाठी, भक्तीचं यशाचं शिखर किंवा अखंड तत्वधारा जोपासण्यासाठी जे लागतं ते मनातला भाव आहे. सद्भावानं साधूच्या शरणांगतीमध्ये जा. नाही तर मग आश्रम पौस्तर मठ मंदिर पायपर्यंत ठीक आहे, तिथून गेटच्या बाहेर निघलं की एक बेंदून विचार कुठून आणलं असेल बो हे, कसं जमवलं असेल बो आहे. काही काहीच तर पाय पवित्र डोकंही चित्र राहत. अवघड आहे. हे रोजचाच अनुभव आहे बाबा. 15 वर्ष झाले फिरतोय आणि आम्ही कीर्तनकार म्हणजे फुटकं भांड, कुठं गळण सांगता येत नाही. कारण रोज वेगवेगळ्या घरची भाकरी खायची, सगळं आयुष्यात त्याच्यात चाललंय. म्हणजे स्वामीजी म्हणायचे साधूने असं तयारीत राहायचं. कुठलाही प्रसंग एखाद्या वेळेला शांतता भेटली तर असं समजायचं वादळापूर्वीची शांतता आहे. साधूला भांडताही आलं पाहिजे, साधूला मौनही धारण कर. स्वतः भांडले नाही कधी स्वामीजी, पण असे शिकवण देऊन गेले, तयारीत राहायचं. आणि मला नेहमी म्हणायचे स्त्रीचं जीवन मर्यादेत आहे बाळ, पण संकट भरपूर आहे. पण संकटाला घाबरली नाही तरच जिजाऊची लेक मानशे, नाही तर काही उपयोग नाही या सर्व गोष्टींचा. काही नाही, हे टिकू देत नाही समाज. सद्भावानं जा. सगळेच सद्भावानं येतील नाही ना हो. दृष्टी ज्याची त्याची वेगळी आहे. कुणाला काय दिसतं, कुणाला काय दिसतं, कुणाला काय दिसतं. बरं, या दिसण्याच्या पाठीमागे हे अंतरंग आहे. अंतरंगात कचरा भरल्यावर कचरा दिसेल ना हो समोर. जिथे अंतकरण पवित्र आहे तिथे कचरा दिसणार नाही, तिथे सगळं काही पवित्र दिसेल. मन कलुषित नसावं, काळं नसावं, पवित्र त्यास एकदम शुद्ध, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र, एकदम शांत सोज्वळ शुद्ध. आणि साधूच्या सानिध्यात वारंवार जावं. कारण का, जरी मलिन झालेलं असलं तरीही त्यांच्या ताकद आहे आपल्याला चांगलं करण्याची. आयुष्यभर विसोबा काकांनी प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत माऊलींनी त्यांना सुधरवण्याची संधी सोडली नाही. कारण विंचू जरी नांगी मारणं सोडत नसला तर साधू त्याला वाचवणं कधी सोडत नाही. कारण साधू असतो बाबा तो. ही साधूची क्षमता आहे. सद्भावना जा. व्यवहारिकतामध्ये मन कलुषित होतं. व्यवहारामध्ये खोटं नाटं बोलावं लागतं, खोट्या नाट्या मार्गाने पैसे कमवावे लागतात. पण मायबाप जेवढं इमानदारीनं, जेवढं शुद्धतेनं असलं ना, पैशाच्या बाबतीत सुद्धा तेवढं टिकतं, विचारांच्या बाबतीत सुद्धा तेवढं टिकतं. ज्यांची मुलं चांगली निघालीत ना, समजायचं त्यांचं धन चांगलं आहे आणि विचार चांगले आहेत. आणि अशाच्याच घरी वारकरी जेवतात. सप्त्यानी तुम्ही पंक्ती देता ना, मोठेपणानं मरू नका, आम्ही पंगत दिली आईसाहेबाला, आम्ही पंगत दिली आईसाहेबाला. अरे बाबा हो, त्या देवानं दैवी संपत्ती तुमच्या घरामध्ये घातली तेव्हा त्या पंक्ती झाल्या, नाही तर तुमचं काय खरं आहे. दैवी संपत्तीमुळे हे सगळं होतं. आणि ती ताकद भगवंत, जेवढं काही आपण संस्कारामध्ये, कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये शिकलो ना, तेवढे विचार चांगले येतात. नाही तर काळा पैसा कमवायला काय, ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्याच वेगानं जातं. दूधवाला इमानदारीने दूध विकायचा. आता सगळे कीर्तनकारच आहे तिथं, पण तरी सुद्धा दूधवाला इमानदारीनं दूध विकायचा. एवढी इमानदारी, अर्धा ग्लास पंत टाकून त्यांनी त्याच्यात. पण नाही, बायकोची रोज कच 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 कच. काय पप्प्याचा बाप म्हणले, एवढं इमानदारीनं कुठं दूध विकतात का? दागिना नाही का, साडी नाही का, काही नाही. दुधाच्या जीवावर लोकांच्या बिल्डिंगी झाल्या म्हणे. डेअरीवाले इथं बसलेले असले तर माफ करा. आजच्या दिवस सांगवीचे सोडून आळंदीकडे गेलं का सांगवीचं सांगल. आमचं कामच इकडचं उचलायचं आणि तिकडे सांगायचं. एवढा कचकच कचकच, एवढा वैतागला. रोजच म्हणले हे भणमण आहे पाठीमागे. बरं, भणमण न करेल तिला बायको तरी कसं म्हणावं. खरं आहे का पुरुष मंडळ? तुमच्यात काय ताकद आहे हो म्हणायची, घरच्या बसल्या असत्या नीत. त्याला हो म्हणायलाही ताकद लागती भाऊ. एवढा वैतागला. 2-3 दिवस दूध द्यायला गेला नाही. 3-4 दिवस झाले, पुन्हा त्याचं तेच सुरू. रात्रीतून कार्यक्रम ठरला पाटलाच्या घरी. आणि पाटलाच्या सुनाला पाटील बुवानी बोलून घेतलं. सुनबाई, मोठे आहात तुम्ही, घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर. जी मामांजी, पूर्वीच्या बाया, जी मामांजी, जी आत्याबाई, जी मामांजी. आता म्हणते खरं काय, मी काय, बाई एवढा स्वयंपाक काय आताच. जी मामांजी, खीर पुरीचा प्रसाद करायचा आहे, गाव जेवण आहे, खीर अशी झाली पाहिजे, गल्लीत सुगंध दरवळला पाहिजे. आणि मग हिच्या लक्षात आलं की दुधावाल्याला निरोप द्यायचा राहिला. काय करावं, पूर्वीच्या काळात काही फोन नाही,
खानदानी परंपरेतली सून आहे, ती काय रात्री बेरात्रीची बाहेर जाणार नाही. ती रात्रभर एकच विचार, सकाळी देवानं करावं दूधवाला लवकर यावं. 5-5:30च्या दरम्यान हे दूध द्यायला दारामध्ये आलं. आल्याबरोबर ती म्हणली, दादा एक सगळ्यात मोठं काम करा. काय? रोज तुम्ही 2-2 लिटर दूध देता ना, आज मला जास्तीचं 3-4 लिटर पाहिजे आणि प्रसाद करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, काही करा पण तेवढी दुधाची व्यवस्था करा. ते म्हणलं मित्रमंडळाला विचारून, नाही नाही दादा, हे बघा तुमच्या बहिणीसारखी आहे, कुठं जाऊ मी, सासूरवासी नाही, लेकरं आहेत घरामध्ये, एवढं सगळं बघायचं, काहीही करा पण तेवढी व्यवस्था करा. कळवळ्यानं बोलली हो. जाता जाता म्हणली, दादा तेवढं जर काम केलं ना तर लगेच नेटमध्ये तुम्हाला ते सिक्के देईल. पूर्वीच्या काळात चिल्लर होती, ते आणे देईल, सिक्के देईल आणि बक्षीस म्हणून पुन्हा जास्तीचे देईल. त्याच्याकडे ते मडकं असायचं चिल्लर साठवायला. ठीक आहे, हो म्हणलं आणि गेलं. सगळं गाव दूध देऊन आलं. 2 लिटर शिल्लक राहिलं, तिला द्यायचं होतं 4 लिटर. सगळ्या मित्रमंडळाला विचारलं, कोणाकडं नाही. मग झाडाखाली बसलं, मग डोकं खाजवलं. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्याकडे 2 लिटर आहे, हिला 4 लिटर द्यायचं. मग त्यानं काय केलं असं? आपल्या डोक्यात पाण्याशिवाय काही नाहीच, येऊच शकत नाही. काय चुकलं त्याचं पाणी टाकलं म्हणून? टाकलं त्यानं पाणी, 2चं 4 केलं आणि तिला आणून दिलं. एवढी खुश झाली, एवढी खुश झाली. ती म्हणली, वाह धन्यवाद दादा. अहो पाटलाची सून होती, जास्तीचे पैसे दिले, जी होती ती रोख सिक्के दिले आणि एवढं सगळं घेऊन जेव्हा ते मडक्यात टाकलं, एकदम ते मडकं भरलं, डोळ्यातून पाणीच आलं त्याच्या. म्हणलं रोज इमानदारीनं वाटतोय, मडकं काही भर ना, आणि आज पहिल्यांदा पाणी टाकलं तर हे पहिल्यांदा एवढं भरलं. म्हणलं मग काय चुकलं त्याचं? रोज थोडं थोडं टाकलं, ते रोज थोडं थोडं पाणी टाकायला लागलं. 6-7 महिने झाले रोज दूध वाटून वाटून महाराज पैसे यायला लागले, मडकं भरायला लागलं, दागिना आला, लेकरं बाळ खुश, बाई खुश, खुशम खुश. बाईनं एक दिवस शिरापुरी केली. म्हणली, जा रोजच दुधाला घाई गडबडीनं उठताय, आज मी लवकर उठून करून देते. मस्त खायला सुंदर करून दिलं. त्याला वाटलं घाई गडबडीनं रोजच जायचंय. दूध सगळ्या गावाला वाटून आला, मडकं भरलेलं होतं, त्याला कापड बांधलं आणि एका निर्वाण ठिकाणी थांबला. वृक्ष होता, झाडाजवळ थांबला. मंद मंद वारा सुटला, शिरपुरी दाबून हाणलेली होती, पाणी पिलं. म्हणलं घरी जाऊन तरी धाराच काढायच्यात, काय गरज आहे एवढ्या घरी लवकर जाण्याची, इथं थोडंसं टेकून बसू. टेकून बसता बसता थोडं सरकलं आणि झोपलं. वर माकडं बसलेली होती. माकडाला वाटलं हंडीत काहीतरी खायचंय म्हणून एक एक माकड अध्यक्षासहित खाली आलं आणि झाकण उघडलं आणि प्रत्येक माकडानं तो सिक्का उचलायचा, असं चाटायचा आणि हे आपलं खायचं नाही म्हणून उधळायचा. बहुतेक माकडं असे पैसे उधळतच असतात. काऊन हसले तुम्ही? अरे माकडं जर सांगितलं, हो काऊन तुमच्या पोटात काळं येतं, काही कळलं ना मला. सरळ बोललं तरी तुम्ही असं हसता. असं माकडाला हसू नये. उधळले ना आणि त्यातलाच उधळलेला टपकन याच्या नाकावर येऊन पडलं. मग हे जागं झालं, अरे ही खंदरावळ कुठून आली. बघितलं सगळे सिक्के उधळलेले आणि जेव्हा हंडीच्या जवळ गेला तेव्हा डोळ्यात धारा लागल्या. माझा बाप म्हणला होता, गड्या जेवढं इमानदारीचं आहे तेवढं शिल्लक राहतं आणि जेवढं बेईमानीचं ते सगळं उधळून जातं. जेवढं पाण्याचं होतं उधळून गेलं आणि जेवढं बिना पाण्याचं होतं तेवढं शिल्लक राहिलं रे, तेवढं शिल्लक राहिलं. जसं पेरलं तसं उगवलं. चांग भलं रे, चांग भलं. मग करायचं खोटं कशाला? मन पवित्र ठेवायचं, व्यवहारामध्ये परमार्थामध्ये अतिशुद्ध ठेवायचं. कारण का? संतांच्या चरणी सद्भावानं नाही गेलात तर संत हाती लागत नाही. आणि लोक वेद नेती नेती बोलला देवासाठी, पण संत जिंकण्यासाठी सुद्धा तो देव त्यांच्यात रमला, तेव्हा संत जिंकता आले. एवढे संत विशाल आहे. म्हणून नामदेवराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात,
अखंड बजावे. प्रत्येक, हे बघा मी सुरुवातीला म्हटलं संतांना जात नाही, पण प्रत्येक जातीमध्ये येऊन संतांनी काम केलं. आज भगवान बाबा वामन भाऊ यांच्या बाबतीत सांगायचं झालं, मुंबईला तेव्हा ताई मंडपात आल्या ना, आम्ही मंडपाच्या बाहेर गेलो. मुंबईला कीर्तन होती समाधी त्यांच्या सोहळ्यानिमित्त. फार समाज एकवटला त्यांनी. प्रत्येक समाजाला इथे याती भलती नारी नर या, सगळे या, एका विशेष कारणासाठी या का, सगळे एकत्रित खेळीमेळी गदारोळी आनंदानं या. म्हणून भगवान बाबांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलं. 1 कोटी आहे भगवान या शब्दाची, आपल्याला माहिती आहे. भ म्हणजे भरण पोषणाची सत्ता, ग म्हणजे गमनागमनाची सत्ता, व म्हणजे वाणीचं उद्गमस्थान, आणि न म्हणजे नसतानाही जो राहतो तो भगवान, तो भगवान. आईंना खूप मोठा आशीर्वाद मिळाला भीमसिंग महाराजांचा. जसं स्वामीजींचा, जसं तुम्ही तिथे बोलल्या त्या दिवशी आखाड्यामध्ये, सेम आहे, काही वेगळी परिस्थिती नाही. मला नवल वाटतं ह्या सगळ्या मुलींकडे पाहून. मला वाटतं गोदावरी ताई सुद्धा जेव्हा लहानपणापासून निघतील तेव्हा समाजाचा विरोध झाला असेल, परिवाराचा विरोध झाला असेल. मी स्वतः खूप तरसले एखाद्या संस्थेत राहण्यासाठी, गायन शिकण्यासाठी. मला कुणीतरी एक मार्गदर्शक हवा. या मुलींचं भाग्य आहे, आता ह्या विविध ठिकाणी महिलांनी संस्था काढल्या, हे चांगलं काम आहे. नाहीतर जीव तरसत होता. भजनाला गेलं तरी घरी येऊन मार खावा लागत होता, म्हणून घर सोडून निघून जावं लागलं. बाकी कारण काय होतं घर सोडायचं? स्वतःचे आईबाप सोडून, तुळशीपत्र ठेवून एवढं सगळं समाजासाठी झुंज करायची. चांगल्या घरात नांदलो असतो, संसार केला असता, काय फरक पडत होता? पण वेगळं काही करायचंय ना, एक गोष्ट लक्षात घ्या. लोक म्हणतात लाईनच्या बाहेर गेला. लाईन मध्ये असल्यावर लोकांचं लक्ष जात नाही, पण लाईनच्या बाहेर गेल्यावर भगवंताचं लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. परमार्थामध्ये लाईनच्या बाहेरच जावं लागतं. लोक बिघडलेले म्हणले, बिघडलेले. कबीर महाराज म्हणले राम बिगडा, हम तो बिगड़े क्या हुआ, राम बिगड़ा लक्ष्मण बिगड़ा, अरे बिगड़े सीता माई, देखत देखत कबीर बिगड़ा, तूने बिगड़ी काहे बनाई. सुतायों कर बिगड़ा, अंजनी का सुतायों कर बिगड़ा, जन में लंका जलाई रे, बिगड़ी ने बनाई आमचं काय. आम्हाला वळणावर आणणारा तोच आहे ना. कबीर महाराज म्हणले काही फरक पडत नाही. मीराबाईच्या बाबतीमध्ये माई बाप काय म्हटले, माय म्हणे धांगड झाली, संतांसंगे फुगड्या घाली, बाप म्हणे माराईला, पाजाचा हिराचा प्याला. स्वतःचे आई बाप असंच म्हणतात. आमच्या बाबतीतही असंच झालं. पण आज सुखाचे दिवस आहेत. हे सगळं आनंद सोहळा पाहिला की मला माझं बालपण आवडा, की हे जर मला त्यावेळेला भेटलं असतं तर हे अजून मोठं असतं. असं वाटतं की आता ज्ञान कमवायला आयुष्य कमी पडलंय. हे अजून थोडंसं पुढे तेवढ्या वेगानं गेलं असतं. पण जेवढं प्रारब्धात आहे, जेवढं स्वामीजींच्या कृपेने मिळालं तेवढं भरपूर आहे. हम क्या थे और क्या बना डाला, हम क्या थे और क्या बना डाला, बैठे थे जमी पे आज फलक पे बिठा डाला, आम के पेड़ को फल लगने में बरसों लग जाते हैं, लेकिन हमारे सदगुरु ने बबूल से भी आम बना डाला. आज जे काही आहे ते त्यांची जहागीर आहे बाबा, आणि ज्ञानोबा तुकोबांची आहे खास करून.
मी एक वाक्य म्हणत असते, आई बापांनी कमवलं तर पोरांसाठी सुखाचे दिवस येतात. ज्ञानोबा तुकोबांनी तेवढं कमवलं म्हणून आजच्या कीर्तनकारांना चांगले दिवस आहेत. माऊली म्हणतात लोक आमची लायकी नसताना, कीर्तन झाल्या लोक म्हणतात बाई मीराबाई. नका म्हणू, लायकी नाहीये त्यांच्या चरणाची धूळ व्हायची. फार मोठी पवित्रता आहे त्यांच्याकडे. मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, चांगल्या कोराचे कोरा राहिलाच हे म्हणणाऱ्या मुक्ताबाई थट्टा मस्करी करणाऱ्या नव्हत्या. तेवढं ज्ञान मीराबाई त्या मुक्ताबाईंकडे होतं. आदिशक्ती, आदित्रजननी देवांची आहे. स्नान करत होते एकदा, स्नान चांगदेवांना भानावर आले होते. आता हे झालं यांच्या चरणां लोटांगण घ्यायचंय, भिंतीवर चालत आले वगैरे, वाघावर आले, चाबूक सगळं सगळं झालं. मग ही लेकरं भिंत चालवू शकतात तर माझ्यासारख्याला चालवू शकत नाही का? हे सगळा अनुभव आला आणि मग त्यांच्यातच चांगदेव महाराज राहायला लागले. चांगदेव महाराजांचं जन्मस्थान आहे नगरमध्ये, नारायण डोह म्हणून, तिथे कीर्तन झाले. चरित्र आहे महाराजांचं. महाराज त्यांच्यात रमायला लागले. आता हे सांगावं का न सांगावं, पण बोध घ्या. स्नानासाठी बसल्या मुक्ताबाई. मुक्ताबाई स्नानासाठी बसल्यानंतर चांगदेव महाराज असे समोरून चालले. गेल्याबरोबर त्यांनी अशी पाठ केली. म्हटले चांगे अजून सुधारलं नाहीस का? अरे आई येणार आहे, आई म्हणतोस ना. लोक म्हणतात स्त्री आणि पुरुष. कोणती स्त्री आणि कोणता पुरुष? अरे इथं सगळ्या स्त्रियाच आहेत. इथे फक्त आमचा पांडुरंग परमात्मा एकटा पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. हा दोष ज्यांच्या दृष्टीतला गेला ना, तो ना कधी बाई कीर्तन करायला विरोध करतो, न कधी त्यांच्या कीर्तनाच्या तारखा बंद करतो. आता हा गौण विषय, हा बोलण्यासारखा नाहीये, पण सगळ्या दिसल्या म्हणून मलाही जोर आला बोलायला. असं आहे बाबा. म्हणून या संता अखंड भजावे. का भजावे? तेने भेटे देवा आपे आप. अरे बाबा तिथेच आहे तो. कुठे त्यांना दिन प्रतिदिन तो अनुभव आहे. आता महिला सप्ताह आहे म्हणून थोडस चरित्र सांगते. सांगू मीराबाईचं? संस्थानही तसंच आहे. एक त्यांच्या जीवनातला अनुभव आहे. मीराबाई दिसायला एवढ्या सुंदर होत्या महाराज. म्हणतात साधू संत एवढे दिसायला बाबा. म्हणून मी महिलांसाठी एक प्रॉडक्ट आणले. सर्वात सुंदर दिसायचंय ना, त्यांनी फक्त सर्वात सुंदर असणाऱ्या परमेश्वराचं ध्यान करायचं. सौंदर्य आपोआप प्राप्त होते. श्रृंगीशींना सोंड आली गणपतीची. ते गणेशाचे भक्त होते. खोकरा हनुमान मंदिर आहे, आता कणकेश्वरी दिदी आहे, तिथे एक साधू होऊन गेले पूर्वी. त्यांच्या पाठीमागे माकड हालाला शेपूट फुटली होती. ती मारुतीची उपासना करायची. ज्याचं स्वरूप तुम्ही बघाल, ज्याचं ध्यान तुम्ही कराल, त्याचं स्वरूप माणसाला प्राप्त होतं. मीराबाई एवढ्या सुंदर दिसायच्या. बाके बिहारीचं ध्यान होतं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. सुंदरतेनं महाराज पग घुंगरू बांध मीरा नाची रे मैं तो हो गई नारायण की दासी रे. काय तत्व होतं. दासी असायच्या हाताखाली काम करायला. एक दिवस त्या दासीला उशीर झाला, म्हणजे आईला उशीर झाला. तिचा मुलगा होता. आईला उशीर झाला म्हणून हा मुलगा तिथे बघायला आला की माझी आई घरी का नाही आली. आणि मग तो या महलात त्या महलात त्या महलात त्या महलामध्ये असं पाहता पाहता तो मीराबाईच्या महलामध्ये गेला. आणि त्यानं जसं यवन शरीर सौंदर्य बघितलं, तरुणाई बघितली, सौंदर्य सगळं भाळून गेला महाराज. सगळं बघितलं त्यानं आणि थक्क झाला. काहीच न बोलता, कुणाला न बोलता तसाच घरी निघून आला. आईचं काम आटोपलं. आई घरी गेली. राजू खा ना रे बाळा. बाळा खा. तू जेवला नाही का? कुठे गेला होता? आई मी तुला पाहायला तिथे आलो होतो, मला खायचं नाही. अरे काय झालंय तुला नेमकं? आई माझ्या मनात एक विचार आहे, तुला मला सांगायचं. तू किती दिवसाची म्हणते ना लग्न कर लग्न कर लग्न कर. मी आतापर्यंत केलं नाही, मला पसंतच पडली नाही, पण आज मला लग्न करायची इच्छा झाली. आई आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले की बाई सुनमुख पाहायला भेटतंय. सगळ्या आया सुनमुखासाठीच तरसलेल्या असतात. कधी सून येईल त्या शेंबड्याला नाक पुसता येत नाही, पण आईला सुनमुख पाहायचं. काय म्हणली? कुठे कोणती सून आहे? कोणत्या गोत्र, कोणतं नातं? काय तू ज्यांच्याकडे काम करतीयस ना त्या राजाच्या घराण्यातली ती, जिचा पती गेला
वैधव्य अवस्थेमध्ये आहे, कृष्ण भक्त आहे. त्या मीराबाईला मी पाहिलं, मी वेडा झालो. मी विवाह करील तर मीराबाई सोबत करील, नाही तर करणार नाही. झाली का पंचायत? पोटावर लात मारली पोरानं, काम बंद पडलं. 3-4 दिवस दासीनं सुद्धा अन्न पाणी घेतलं नाही. अहो मीराबाई काय साधं तत्व आहे का महाराज? साक्षात देव त्यांच्या वाणीतून बोलतो, स्वरूपातून दिसतो. काय करावं काय करावं, गेली नाही. मीराबाईंचं लक्ष मुलाकडे कधी कधी असायचं आणि मग त्यांना ती दासी दिसली नाही. त्यांना वाटलं ही आजारी आहे का, हिला काही कमी पडलं का, म्हणून तिला पाहण्यासाठी मीराबाई तिच्या झोपडीकडे निघाल्या. आणि निघाल्यानंतर ती बिछाण्यावर पडली होती, मुलगा पाय दाबत होता आणि मीराबाईला आवाज ऐकल्याबरोबर खडबडून जागी झाली. महाराज, अरे बापरे, आपण आला देवी. हो, काय झालं, काही अडचण आहे का, काही पैसा पाणी? काही नको, मी तुमचं काम सोडलं. ढसढस रडायला लागली, डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. काय कारण आहे रडण्याचं? मीराबाई सांगू शकत नाही. काही असेल ते सांग, शपथ आहे तुला माझी, मी सांभाळलंय ना तुला. सांगू? तुमच्या पायाखालची जमीन सरके. काय झालं सांग मला, काय कमी पडलं? काही नाही, माझं हे कार्ट तुमच्याशी लग्न करायचं म्हणतंय. विचार करा, जिचं आयुष्य सगळं परमार्थात गेलं, तिच्या जीवनात जर अशी बंधन, अशी संकट येत असेल तर तिने काय करायचं? महाराज, डोळ्याला धारा लागल्या मीराबाईंच्या. पण मीराबाईंनी त्या अनावर झालेले अश्रू पुसले, भिंतीकडे तोंड केलं, पदरानं डोळे पुसत तिला सांगितलं, माय, हा म्हणतोय ना लग्न करायचंय, हरकत नाही, विवाह करायला मी तयार आहे. फक्त यानं 7 दिवस मी म्हणेल ते ऐकायचं. त्यानं 7 दिवस ऐकलं की मी 8व्या दिवशी त्याच्या गळ्यात माळच घातली म्हणून समजायची. संतांचा अनुभव किती मोठा आहे. देव हा संतांसाठी काय करतोय. काय झालं महाराज, त्यानं ते ऐकलं, ते पळतच आलं आणि ते मीराबाईला म्हणलं, 7 दिवस, महिनाभर करतो की. आजचे कार्टे म्हणतात ना तुमच्यासाठी काय पण हाणले पाहिजेत, ते इंद्राने ढकलून दिले पाहिजेत. मीराबाईला म्हणलं, महिनाभर करतो. महिनाभर नाही, 7 दिवस. गिरधारीनं 7 दिवस गोवर्धन उचलला की नाही? 7 दिवस सप्ताहाचे आहेत. 7 दिवस दे मला. 8व्या दिवशी मी स्वतः जयमाला घेऊन, वरमाला घेऊन तुझ्या जवळ ये. झालं, करायचंय काय? महलात चल. सगळी गावची लोक जमा झाली. दासी आहे, दासीचा मुलगा आहे, काही नाही. तिला कृष्णमूर्ती समोर ठेवली, सांगितलं, फक्त या कृष्णमूर्तीकडे एकटक 7 दिवस बघायचं. आजपासून 7 दिवस. तुझ्या डोक्यावर टांगती तलवार असेल, जराही तुझं चित्त विक्षिप्त झालं की तलवार सुटेल आणि तुझं मरण होईल. विचार कर, जराही चित्त विक्षिप्त, सारखं बघायचं. ये ना वासुदेव, एवढं म्हणायचं. काय करायचं? 7 दिवस एवढं करशील? याला वाटलं सोपंच आहे. घ्याई नंदे ये ना, तिला वाटलं सोपंच आहे. काही त्याला मोठ्या मोठ्या गाड्यात कीर्तन करायचं. बाप्पा मोल आहे, खायला भेटतं का न भेटतं, जागरण होतं का नव शरीर काय म्हणतंय आमचं, आमच्यासोबत फिरून बघावं थोडस, मग कळतं काय आहे. तर आले, सगळं झालं. पुंडलिकावर मूर्ती समोर आहे, ध्यान लावलं महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आणि पहिला दिवस सुरुवात झाला. त्याचा पहिला दिवस सुरू झाला, पण मीराबाईची परीक्षा सुरू झाली. पण हे संत एवढे मोठे आहेत, जगात सगळे परीक्षा घ्यायला जरी आले तर परीक्षा कुणाला घेऊ द्यायची हे संतांच्या हातात आहे. म्हणून संत मोठे आहेत. आमची परीक्षा कुणाला घेऊ द्यायची का घेऊ द्यायची नाही. तर असं जग तर कुणाची परीक्षा, आपण किती पाण्यात ते पाहायचं नाही, दुसऱ्याला झाकून पाहायचं. तुझं किती आहे हे जग आहे बाबा. तू का म्हणे, जन केले प्रकाराची 3 परीक्षा. लाज रखो तुम मोरी, गिरधारी लाज रखो तुम. अश्रूच्या धारा संपत नव्हत्या. अन्न पाणी नाही, काय होईल आता. आणि एकटक भगवंताच्या नामाचा जिव्हाळा ज्यांच्या हृदयात लागला, ज्ञानदीप तेजायला लागला महाराज. असत्याकडून सत्याकडे जाणारं तत्व प्रकाशित दिवसेंदिवस व्हायला लागलं. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर माम अमृतम गमय. सगळं महाराज सुरू झालं. पहिला दिवस संपला, दुसरा दिवस संपला. याला असं वाटलं आता कसं एकटक बघायचं, घ्यायचं, एकटक बघायचं, नाव घ्यायचं. अहो घंटाभर आम्हाला कीर्तनात नीट बसता येत नाही, चपला मांडी खाली दाबून धरतो आम्ही, त्या चोरीला जाऊ नये म्हणून.
दहाव्यात बसलो तोंड पडलेलं, लग्नात बसलो तोंड, कुठं बसा यांचं तोंडच पडलेलं, आम्हाला नीट बसता येत. सारखं दुसऱ्याच्या घड्याळाकडे लक्ष. बाई अजून विनोदच सांगा ना. घेतलंय पाचवा, सहावा, 7व्या दिवसाचा सकाळ प्रारंभ झाली. मीराबाईची परीक्षा आळवत आहेत देवाला. 7वा दिवसाचा सूर्य मावळतीला चालला. प्रश्न विचारायला लागले, आता काय करू मी? खरा उतरशील ना रे देवा? जर मी मनानं वचनानं कर्मानं तुझी असेल, मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नको. आहा अदालत तुम्हारी, गरीबों के दिल में जगह तुम न पाते, तो सुनी ही रहती इबादत हमारी. देवा तू आहेस ना रे माझ्या पाठीमागे. रात्रभर 7व्या दिवसाची रात्र. आणि महाराज 8व्या दिवशी तमाशा बघायला लोक अजून जास्त आले. गावचे कमी होते, जमवायला कमी येतात, मोडायला जास्त येतात. मोडायचा खेळ काही लोकांना आवडतो आणि ही तमाशा बघायला मंडळी आली. महाराज समाज भरलेला होता. आता काय होईल? ही मीराबाई म्हणे पायात घुंगरू बांधून नाचली, कुणाचं ऐकलं नाही ना, खानदान बरबाद केलं कृष्ण भक्ती पुढे. आता काय होईल? मीराबाई रडत रडत दासींनी हात आणून दिला. आई आहे मुलाची, मुलगा आहे समोर, समाज आहे, वडीलधारी मंडळी आहे. मीराबाई चालत 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 त्या सभा मंडपामध्ये आल्या. वडीलधाऱ्यांनी विड्याला नमस्कार केला आणि त्याच्या गळ्यातून तो विणा काढून घेतला. महाराज त्या कृष्ण मूर्तीकडे पाहत पाहत त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल. देव असा आहे की तो कुणाला परिवर्तित करेल सांगता येत नाही. देवाची शक्ती मोठी आहे. संतत्व सिद्ध करतो देव, संतत्व सिद्ध करतो. संतत्व आणि देवत्व यात फरक राहत नाही. म्हणून देव ते संत निमित्त त्या प्रतिमा एकच आहेत ना. तुका विष्णू नाही तुझा, महाविष्णूचा अवतार सखा माझा, इथे तेच झालं. आता साक्षात कृष्णच आहे. तो जिकडे बघायला लागला तिकडे त्याला देव दिसायला लागला. जिकडे बघतोय तिकडे श्रीकृष्ण दिसतोय. कधी बासरी वाजवतोय, कधी गाई चारवतोय, कधी काळी घुंगडी घेऊन नाचतोय. आहा, कधी गुलाल उधळतोय. माझ्या कृष्णाच्या काय लीला सांगाव्या. तो वेडा झाला वेडा. मीराबाई म्हटले, या आता तुम्ही जिंकलात, मी हरले, आता गळ्यात माळ टाकू द्या. तो जसा धावत आला, लोकांना वाटलं बस होता गळ्यात माळ पडणार. साष्टांग दंडवत केलं त्यानं मीराबाईच्या चरणावर.
अहो तुमच्यासारखा गुरु जीवनात भेटल्यावर संसार करायची इच्छा कोणाची नाही. मीराबाई, आजपासून मी तुमचा चेला, तुम्ही माझ्या गुरु. आहे की नाही ताकद परमार्थामध्ये? आहे की नाही? अनुभव आले अंगा ते या देत असे. म्हणून साधूपाशी देव काम धंदा करे, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात ही शक्ती मोठी आहे. साधू काय करतात? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन. विठोबार वरती हात करा सर्वांनी, वरती 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 सरळ. हा, एका आवाजात टाळी आणि म्हणा म्हणत आहे. जोरात मृदंग टाळ्या. वा, दृष्ट काढावे ग बाई. काय आई साहेबांचा थाट, काय साम्राज्य. आणि कोण रे बाबा हो तुमच्याकडून एवढं करून घेणारे? ती माय माऊली त्या समाधीत लीन झाली आहे, ती आशीर्वाद देते म्हणून तुम्ही मंडपात येताय. नाहीतर तुम्ही कोण येणार आहे कीर्तनाला? मी कोण येणार आहे कीर्तनाला? कोण वैष्णवी दिदी? पण परंबा भगवती तिच्या स्वरूपानं, मीराबाईच्या स्वरूपानं इथे लीन झाली आहे. महाराष्ट्राला कान्याकोपऱ्यात हे संत प्रत्येक अवतारात सांभाळतायत. कधी भगवान बाबा म्हणून, कधी राम महाराज म्हणून, कधी माऊली म्हणून, कधी वामन भाऊ म्हणून, कधी संत मीराबाई म्हणून, कधी प्रतिष्ठा